एक्झाम हॉलच्या आधीच पेपर बाहेर कसा गेला? कल्पना कर, तू एका परीक्षेसाठी 2-3 वर्ष मेहनत करतोस, रात्री झोप कमी करतोस, सोशल मीडिया बंद करतोस, आणि मग तुला कळतं की काही लोकांनी तोच पेपर आधीच पाहिला होता. आणि आता प्रश्न फक्त पेपर लीकचा नाहीये. प्रश्न आहे, भारताच्या सर्वात मोठ्या मेडिकल एंट्रन्स सिस्टममध्ये भोग कुठे आहे? CBIच्या तपासात एक धक्कादायक गोष्ट समोर येते. तपास फक्त विद्यार्थ्यांवर नाही, तर पूर्ण पेपरच्या प्रवासावर आहे. पेपर तयार झाल्यापासून तो प्रिंट झाला, ट्रान्सपोर्ट झाला आणि परीक्षा केंद्रात पोहोचेपर्यंत नेमका कोणत्या पॉइंटवर सुरक्षा तुटली? CBI सध्या पूर्ण ट्रेल तपासत आहे. साधारणपणे नीट पेपर अनेक सिक्युरिटी लेअरमधून जातो. सर्वात आधी एक्सपर्ट्स प्रश्न तयार करतात, मग एन्क्रिप्टेड सिस्टम्स वापरले जातात, नंतर पेपर सील्ड बॉक्सेसमध्ये ठेवले जातात आणि परीक्षा दिवशी एक्झाम सेंटरमध्ये पाठवले जातात. पण जर इतकी सिक्युरिटी होती तर लीक झाला कुठे? तपासात आणखी एक मोठा दावा समोर आला. CBIनुसार काही आरोपींकडे पेपर कॉपीज पोहोचल्या, त्यानंतर त्यांचे फोटो काढले गेले, स्कॅन झाले, PDF बनले आणि नंतर हे काही विद्यार्थ्यांना लाखो रुपयांमध्ये विकल्याचा संशय आहे. काही अहवालांनुसार लाखो रुपयांचे व्यवहार आणि गेस पेपर्स तपासात आले आहेत. सर्वात धक्कादायक भाग इथे सुरू होतो. CBIने कोर्टात सांगितलं की लीकचा सोर्स संस्थेच्या आतल्या व्यक्तीशी जोडलेला असू शकतो. जर हे खरं असेल तर हा फक्त पेपर लीक नाही, हा सिस्टम फेलियर असू शकतो. तपासात संभाव्य इन्साइडर अँगल तपासला जात आहे. पण या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न आहे, ज्यांनी 2 वर्ष स्वतःला एका खोलीत बंद केलं, ज्यांच्या घरच्यांनी फी भरली, ज्यांनी हजारो स्वप्न पाहिली, त्यांचं काय? कारण परीक्षा फक्त मार्क्सची नसते, ती विश्वासाची असते. आज प्रश्न फक्त नीटचा नाहीये, उद्या कुठलीही परीक्षा असू शकते. जर सिस्टममधला विश्वासच तुटला तर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य कोण वाचवणार? तुला काय वाटतं? पेपर लीक थांबवण्यासाठी सर्वात मोठा बदल कोणता हवा? कमेंट कर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको.